कलावत में चूदरा कलांगते ज्योति कामोति पत्रम क्राणेशवादान पुनदारक्षम समाधिस्तमूर्तिं भजे नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर मस्त घे पायावरी यावारेकरी संतांच्या काय होतं ना माऊली जेव्हा सगळं चालू होतं ना त्यावेळेस ऐकू येत नाही माझे मी जे प्रमाण म्हणते त्या प्रमाणाचा एकही शब्द पुढच्याला कळत नाही स्वर ऐकू जात नाही ताल ऐकू जात नाहीये एकदम कमी आवाज टाकलाय तुम्ही सिस्टीमला जेवढा जमेल तेवढा आवाज मोकळा द्या लेंथ वाढवा आवाजाची रिटर्न असू द्या मोकळा टाका आवाज विठाला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्र विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः प्रस्तुत प्रसंग कीर्तन रूपी सुसडे घेतलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर वाढणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातील मुखोद्गत असणारा अभंग सगळ्यासाठी निवडला सुरुवातीचा पाठांतरातला पण पाठांतरात याचा अर्थ सोपा आहे असं नाही सामर्थ्याने लक्षात घ्या हरिपाठ पाठ असावा याचा अट्टहास वैष्णव करतात ज्ञानेश्वरी वाचनात असावी याचा अट्टहास वैष्णव करतात पसायदान पाठ असावं याचा अट्टहास वैष्णव करतात याचं कारण ते सोपं आहे म्हणून नाहीये हरिपाठ सोपा आहे म्हणून पाठ असावा असं नाहीये ते जीवन सोपं करताय म्हणून पाठ असावा हा अट्टहास आहे चहुवेदी जाणं साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिसी गाती हे तत्व सांगणारा हरिपाठ वैष्णवांना पाठ असावा हे सामर्थ्य याच्यात सगळ्या गोष्टीचं सार म्हणजे ज्ञानोबराय ज्ञानोबराय म्हणतात मला जे मिळालं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्षवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान दिवा सार चोजविले सार मतलब मंथून केल्यानंतर एखाद्या दुधाचं तूप करावं ते तूप फक्त आमच्या पदरात पडावं ती माऊलींची भाषा ज्ञानोबरांचं बोलणं फार विचार करायला लावणार आहे शास्त्र वेदांनाही कोड्यात पाडणारा हरिपाठ खूप ताकद आहे याच्यात मी कधी कधी फार कौतुक करते स्वतःचं आम्ही त्या संप्रदायात जन्माला आलो जिथे आम्हाला फिरायची गरज पडली नाही सर्व सुकृताचे फळ मिळाही नक्षत्र पांडुरंग आम्ही चरणात अलिंगण दिलं आणि जगाच्या मालकाने आम्हाला देव केलं इतकी ताकद या वारकरी संप्रदायाने दिली
नलगती सायाचा जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच वैसुनी करा एक चित्तावडी आनंद ताळवा तुकोबा वर्णन करतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी गीतच अगदी सोपा परमार्थ आम्हाला संतांनी कष्ट त्यांनी केली फळा आमच्यासारख्यांच्या पदरात पडली. माऊली सोपं करून सांगता. आता हरिपाठ नीट ऐकावा किचकट आहे. ज्ञानवरांचं वर्णन असं नाहीये की तुम्ही देवाच्या दारात जा. नीट ऐका. उभा क्षणभरी एका क्षणात असं काही साध्य होणार आहे. ज्या 4 बंधनामध्ये आम्ही बांधलेले आहोत. प्रथम आहे कर्म अदश्च मला संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. आपण म्हणतो केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. आपलं कर्म आहे असोनी संसारी. हे कर्म आहे आपलं. आपल्याला संसार करावाच लागणार आहे. यात काही व्यथाच नाहीये. लक्षात घ्या. आता जे योगी आहेत ते कर्मापासून वंचित आहेत. योगी येतो ही करीती परिकर्मे तृणबंदी जाती. जे सांडले आहे संगती अहम भावाची. ज्याला कर्म बांधू शकत नाही त्याला योगी म्हणायचं. पण आम्ही माऊलींना योगियाचे योगी म्हणतो. ताकद लक्षात घ्या. आणि हे योगित्व मिळालं याचं कारण आहे हे सगळं शरीर ज्या मनाच्या ताब्यात आहे. ते मन ज्याच्या ताब्यात आहे त्याला कर्माचं बंधन नाहीये. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. मग येऊन येऊन फिरून आलं कुठं देवाची हे द्वारी. तुझ्या चरणावर मस्तक ठेवलं की मन ताब्यात आहे. नाही तर मना इतकं चंचल काही नाही. विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी पैसीचे तरी हिंडवी दाही देशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं संतोषाला चाड लावतो बसल्या जागी फिरवतो. ते मन आहे. तर वाईट इतकं आहे या मनाने बराच लोकांना खड्ड्यात घातलं. तुमची आमची काय व्यथा नाही का. तुम्ही बसलाय तिथं पण तुमची गॅरंटी नाही ना तुमचं मन इथंच असेल आहे की नाही. आम्हाला कीर्तन करापेक्षा येणारे जाणारे जास्त महत्वाचे आहेत. म्हणजे कीर्तनकारी तर बेंबीच्या देठापासून बोंब बोलतोय त्याला काही घेणं देणं नाही. पण कोण आलं कसं आलं कोण असं काय आलं अरे गप्पर रे. अख्खी जिंदगी त्याच्यात गेली आपली. लोकांचं बघण्यापेक्षा स्वतःचं हित कशात येतं बघा. तुम्ही फक्त समोर लक्ष द्या. येणारा येणार आहे बसणारा बसणार आहे जाणारा जाणार आहे. कुणाचं कुणा वाचून राहात तुम्हालाही माहित आहे. पण तुम्ही कीर्तनाला असे बसलाय जस काय महाराजाच्या मातीला आलाय. चेहऱ्यावर आनंद नाही हाताने टाळी नाही मुखात नाम नाही आणि स्तब्धता तर बिलकुलच नाहीये. पुरुष मंडळी तर अशी बसली तू बोल मी आहे तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल. इतका उपकारी परमार्थ ना माय बाप तुमचा. कधी कधी नवल वाटतं असा परमार्थ करून देव देणार तरी किती आणि देणार तरी कसा आहे. चुकली यावर मग फेरा पडे अशी व्यथा आहे आमची. म्हणजे नाकाच्या चेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला. जरा विचार करत जा ना. इथं बसूनही तुमचं मन इथं लागत नसेल तर तुम्ही कुठल्या अनुषंगाने परमार्थाच्या यशाच्या गोष्टी करता बरं. हा अरे मनोमार्गे गेला तो तेथेची मुकाला आणि पाठी स्थिरावला तोची धन्य. स्थिरता स्टेबिलिटी फार गरजेची आहे. स्थिर नसल आयुष्यात तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आल्या विना. काही करूच नका. आयुष्यात प्रत्येक गोष्ट संयमानेच मिळते. पण आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजां परवा पाकिटच. आपल्या बापाची पेंड नाही रे. थोडा वेळ लागतो का नाही. ठेवांचल तू कुठं लय म्हातारी गेली आम्हाला सांगायला. अरे पण माय बापा मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं. आता तुमचा मला प्रश्न कळतोय तुझं नेमकं चालू किती लय ना काही विचार करू कितीची काय असं ना. पण 18 वर्ष झालं कीर्तन करते त्याला. चालू आहे 23 वर्ष आहे. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे. तुम्हाला वाटतं बोलणारे आम्ही आहेत पण आम्ही बोलतोय याचं कारण आहे आमच्या पिढ्यान पिढ्याचा परमार्थ त्या तपश्चर्याचं फळ या लेकराच्या रूपानं त्यांना भेटलं ही त्यांची ताकद आहे. ताकद लक्षात घ्या. सगळं मिळतं. ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले माझ्या हाती. तुकोबा म्हणतात माझ्या वडिलांची मिरासे का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. मला जी चरण सेवा साधायला मिळाली याचं कारणच फक्त पिढीजात परमार्थ. तुका म्हणे ते पाहिजे जातीच ताकद लक्षात घ्या. पण तुम्हाला असं वाटेल की आजच आमच्या लेकरांनी नाही रे दादा वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. मग क्षणभर तरी आमच्याकडे स्थिरता असावी स्तब्धता असावी. शेवटी कर्माने बांधलं हरकत नाही ना करावा. पण काय करावा. करावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. कर्मच पांडुरंग करा. कर्म पांडुरंग करता येतं अर्थात चालता बोलता राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओवी दळिता कांडिता जेविता गबाई. तुकोबांचं वर्णन आहे.
आम्ही प्रत्येक क्षणी फक्त जगाच्या मालकाचं नाव घेऊ, आमचं कर्मच पांडुरंग झाला, मग आसोनी संसारी काय आणि देवाची हे द्वारी काय. आम्ही सारखेच की, कारण तुम्ही कुठे याला महत्व नाहीच. अष्टमस्कंदामध्ये भागवत कथाच्या एका ब्राह्मणाची कथा आली. 2 ब्राह्मण काशीला जात असताना एकाचं मन एका वासनेकडे वळालं. वेश्येचं घर होतं तिथे, त्याला राहावलं नाहीये, तो गेलाय तिच्याकडे. पण दुसरा ब्राह्मण म्हटला, बाबा असा चालत नाहीये, देवाकडे चाललोय तर देवाकडे जावं, मध्ये असं गुंतू नये. तो गेला देवाकडे काशीला. ताकद लक्षात घ्या, दोघांचा नाही कालांतराने मृत्यू झालाय. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केलंय, जे ठरलंय ते होणारच आहे. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहितंय. म्हणूनच जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. बरं का आनंदवाडीच्या माय मावल्या, येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे. तुम्ही लेकरू जन्मल्यावर 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. दाखवायचं ना, का नाही दाखवायचं. पण काही धर्म पाळून सोशल मीडिया वापरायची, दणक्यात वापरा. पोस्ट टाकायच्या 100, 1000 टाका, लाख टाका, कोटी टाका, पण त्या पोस्ट मध्ये आपला धर्म, आपली माती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन झालं पाहिजे अशी पोस्ट प्रत्येकाच्या डोळ्यात खुपेपर्यंत टाका. टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवा. तुम्ही वाजवताय पण उपकार करताय. दर घे, दर घे, दर आली आमच्या गावात, दर घे, दर घे, टाळी पाहिजे तुला, घे, दर घे, दर घे, दर घे, घे. दान करताय बेकाराला. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलून, भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भव बळे आकळे ये रविना कळे, करतरी आवळे तैसा हरी, काही न लगे एक भावाची, कारण तुका म्हणे आण विठोबाची. काही लागत नाही, शुद्ध भाव लागतो. आणि तुम्ही ज्या मंडपात बसलाय ना माय बाप, तुम्हाला वाटत असेल हे सोपं आहे, पण मला सांगा, हे आनंदवाडीच्या भागात एवढीच माणसं आहेत का? एवढीच आहेत का? बोलायचं. हे काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. आणि तुम्हाला वाईट वाटायला हे न घ्यायचं ना, आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल, बोलत. एवढीच माणसं आहेत का? जास्त आहेत की नाही बाबा? एवढीच मंडपात का आली? काहीतरी कारण असेल की नाही? एवढेच पुण्यवान आहेत जी मंडपात आली, कारण यांचं पुण्य यांना मंडपात घेऊन आलं. ही ताकद लक्षात घ्या. इथे कोणालाही जागा मिळत नाही. एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही. काय नाही, त्याला माझी जिरवायची. ती कीर्तन झाला मित्राला म्हणणार, एवढी पोरगी बोंबलत होती, टाळ्या वाजव वाजव. अख्ख्या मांडपानं वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. ऍटिट्यूड कशाचा दाद्या? 7 कोटी घर सोन्याची रावणाची, 7 कोटी एका घराची एक चौकट 22.5 क्विंटल, असे 350 ते 400 चौकटी असणार एक घर, आणि अशी 7 कोटी घर सोन्याची. बर का धोंड्याचा महिना 7 कोटी. अर्धा तोळा घातला आपल्या सासऱ्यानं तरी आपली बायको आणि आपण महिनाभर स्टेटस ठेवत होतो, लाडाचा जावाई गेला सासरवाडी. जगाच्या मालकानं अक्षरधन दिलं. आयुष्यभर नाम घेतलं तरी उपकार फिटणार नाहीत दादा. विचार करा कधीतरी गांभीर्याने. 7 कोटी, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी, गजानन सटवी करी, बाळांपण ही सत्ता आहे रावणाची, तरी रामाच्या चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं त्याला टळ लागलं. तसल्याला भजन करावं लागलं. असल्याचं काय खरे? अरे 2 BHK आपला, गाड्या बी हप्त्यावर आहे आपल्या, कुत्र खात नाही आपल्याला गावात. ज्ञानाचा तर विचारच करू नका, तिळ मात्रही नाही आपल्याकडे, तरी सुद्धा एवढा गर्व करता कशाचा? नवल वाटतं कधी कधी या विषयाकडे. हा मंडप जो आहे ना, वाटत जरी छान साधा असला ना, तर याच्यात ताकद इतकी आहे. महाराज वर्णन करतात, जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग, कीर्तनाची जागा
कोणी पुढे एकटाचे पाठ जगाचा मालक देवाण हरपून नाचतो ती जागा कीर्तनाची आहे. बसलेल्या माणसाला देव करायची ताकद या कीर्तनात आहे. जगरूत तुकोबाराय कीर्तन करावे आणि नायगाव मध्ये मिलेला पोरगा उठून उभा राहावा हे सामर्थ्य या कीर्तनात आहे. खट नट कसाही असावा नाही तया बिन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. कर्मात बांधलेल्या माणसाला ही ताकद सुखाची परमात्मा प्राप्तीची इतकी ताकद या कीर्तनात आहे. तरी मला कधी कधी नवल वाटतं लोकांना कळत का नाही. मग त्याचंही कारण आहे. काही माणसं म्हणते ताई निघालो कीर्तनाला पण आलो नाही. काही म्हणते आलतो पण बसलो नाही. काही म्हणले बसलो पण मधनच गेलो फोन आलता. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमची चुकच नाही. तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही. तुम्हाला कीर्तन कळत नाही. तुमचं मन कीर्तनात लागत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माऊली स्पष्ट सांगतात तुम्ही केलेलं पाप तुम्हाला कीर्तनाच्या मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. हे मी नाही म्हणत बरं. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया न पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हिताच्या आड उभा आहे तर पाप आहे. मायबाप कळत नाही वेड्या पाप आहे. धर्म समजत नाही पाप आहे. भजन आवडत नाही पाप आहे. एखाद्या मुलीला विचारलं ना का ग माय हायली एज्युकेटेड आहेस स्टँडर्ड लाईफस्टाईल आहे तुझी श्रीमंत घरात जन्माला आलीस पण कधी भजन करताना दिसली नाही. ती फार सुशिक्षित पद्धतीने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके नो इश्यू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावगं नाही. पण ज्या दिवशी देव तुला मानणार नाही तू झोपलेली असेल अख्खं घर रडत असेल हे सामर्थ्याने सांगतो. देव मानतोय म्हणून चाललाय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामेन्यम चतुर्विधम. अरे अर्जुना चालवणारा बोलवणारा दाखवणारा जगवणारा हे सगळं तर सोड. सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आगडी म्हणून वास करतो तो मी विठ्ठल. तो मी जगदीश्वर. तो मी राम. तो मी कृष्ण. जर तो नसता तर अन्न पचलंही नसतं. पचवणारा सुद्धा माझा पांडुरंग आहे. तरी लोक म्हणतात देवाचं नाव काय देत. जगवतोही तोच रे. चाले शरीर कोणाचे सत्य कोण बोलवी ते हरविन देखवी ऐकवी एक नारायण. हे सगळं त्याच्याच तर मर्जीने चाललंय. पण कुठल्या बेसिसवर माणसं भगवंताचं अस्तित्व नाकारतात देव जाणे. पण शेवटी आमचे माऊली म्हटले हरकत नाही. नाही देवाच्या दारात थांबावंसं वाटत नाही मंदिराकडे यावंसं वाटत हरकत नाही. आमच्याकडे प्रत्येक गोष्टीला काहीतरी उत्तर आहे. नाही जमत काहीच हरकत नाही. तुम्ही बंधनाने बांधलेली आहात. प्रथम आहे कर्म द्वितीय संसार तृतीय वासना चतुर्थ जन्म मृत्यू. दुसरा गुंतलेला आहे माणूस वासनेत. वासनेच्या संगे नको जाऊ. तिसरा आहे तेषामम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नचरात पार्थमय अविशुद्ध चेतसा. आणि चौथं आहे पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्म जडदय शरणम या संसारे बहुदस्तारे कृपया पारे पायी परारे. पर्याय एकच आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. भज भज नाही भज भज. ती भज वेगळं आणि ही भज वेगळं. भज वेगळं आणि भज वेगळं. हा भज गोविंदम याचा अर्थ आम्ही देवाला भजतोय चिंततोय स्मरतोय आणि त्याच्या स्मरणाने अवघाची संसार सुखाचा त्याच्या स्मरणाने अवघेची त्रैलोक्य आनंदाचे त्याच्या स्मरणाने सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता ज्याच्यापासून वासना निर्माण होतीये ते मन स्थिर आहे. ज्या संसारात आहोत तो संसार सुखाचा आहे आणि जन्म मृत्यूचं बंधन पडलंय तेही टळतंय. इतकी ताकद हरिमुखे कळतायत. चार बंधन. कर्म संपतंय. कर्माने बांधलं जाऊ शकत नाही. ज्या वेळेस आपण नामचिंतक होतो नामधारक होतो नका जाभूत या कावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्रावरती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकरं आहेत ती. त्याला कर्माचं बंधन लावायची ताकद नाही. कर्म गेलं. जन्म मृत्यू दूत सांगत से यमा दिंडी पुढे झाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. काळाला नागडं करायची ताकद नामचिंतनात आहे. राहिली वासना अरे महाराज नुसतं पंढरीत जावं
वासना सहित माणूस सुद्धा वासना विरहित होतो, फक्त रूप त्या विठ्ठलाचं बघावं. सगळी वासना संपते, कारण जगात सगळ्यात देखणा पांडुरंग. जेव्हा अयोध्येच्या मूर्तीचं पहिल्यांदा स्वरूप पाहिलं, पहिल्यांदा आश्रम महाराज असं वाटलं तिथं जाऊन मिठी मारावी. काय देखणा देव आहे. म्हणजे देवाला असं एवढं देखणं दाखवता येतं, जे साक्षात माझा राम किती देखणा असेल. 5.5 वर्षाचा राम लल्लाचं ते स्वरूप डोळ्याला इतकं भवतंय की बऱ्याच जणांच्या प्रोफाईल आणि डीपी आता फक्त रामाच्याच आहे. कारण त्यालाही कळलं आपल्या बायकोपेक्षा ना आपल्यापेक्षा तो सुंदर आहे. आजपर्यंत जोडीचा ठेवला होता, पण आता रामाचा ठेवलाय. आजपर्यंत स्वतःचा ठेवला होता, पण आता रामाचा ठेवलाय. काय देखणं होते स्वरूप. शंकराचार्य वर्णन करतात ना, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसनं मधुरम हृदयं मधुरम कमलं मधुरम मधुराधिपति लक्षणं मधुरम अधरम मधुरम वदनं मधुरम नयनं मधुरम हसनं मधुरम. शंकराचार्यांचं वर्णन आज खऱ्या अर्थाने सुपूर्त झाल्यासारखं. काय गोड वर्णन आहे देवाचं. देवा तुझ्याकडे बघावं. नयन गोड आहे, हृदय गोड आहे, मन गोड आहे, चरण गोड आहेत. अरे तू चालला तरी गोड आहे, तू बोलला तरी गोड आहे, तू हसला तरी गोड आहे. तुझं सर्वस्व मधुराधिपती रखिलम मधुरम. तुझं राखणं सुद्धा गोड आहे, तुझं सांभाळणं सुद्धा गोड आहे. देवाचं सांभाळणं फार गोड. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. आम्हाला काय करायचं, क्षणभर वेळ द्यायचा. कर्मातनं सोडवतं, संसारातलं अडकवलेलं काढतं, भवसागराला पार करायची ताकद देतं, वासना विरहित करतय आणि जन्म मृत्यूचं बंधनही टाळतय. इतकी ताकद हरिमुखे याच्यात आहे. मग आता खरं सांगू का, ही 4 बंधनं ज्याला लागली, आम्ही त्याचा विचारच करत नाहीये. षडविकार ज्याला लागले, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार, आम्ही त्याचा विचारच करत नाहीये. माऊली म्हणतात भगवंताच्या दारात क्षणभर थांबावं. कारण संसारिक माणसं आहेत ना तुम्ही, कारण देता ना तुम्ही संसारिक आहात म्हणून. काम आहे मला, धंदा आहे मला, लेकर आहेत मला, बाळ आहेत मला, शेती असते मला, कारण देता ना तुम्ही. माऊली म्हणतात हरकत नाही, ताकद लक्षात घ्या. हरिपाठ आहे तेने मुक्ती साधणाऱ्यातले आपण मुक्ती साधत नाही. योग याग विधी येणे नोहे सिद्धी पायाची उपाधी धम्म धर्म. माऊली वर्णन करतात, धम्म म्हणजे असत्य. विनाकारण मुक्तीच्या नादी लागू नका, मोक्षाच्या नादी लागू नका. कारण आपल्याकडे पुनरपी जननम पाहिजे. कारण आपल्याला तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे घेई नवे जन्म. याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा. आम्ही मुक्तीची अपेक्षा करत नाही. तेने तो कोणतरी बोलताय, आमच्यातला नाहीये. त्याने साधल्या आम्ही मुक्ती किंवा आम्ही मुक्ती साधली असं तुकोबारांचं ज्ञानोबारांचं वर्णन असतं. तेने तो बोलताय, ज्याने साधल्या त्यांनी साधल्या, ज्या पद्धतीनं साधल्या त्या पद्धती आम्हाला स्वीकारायची गरज, आम्हाला तपश्चर्या करायची गरज, आम्हाला योग करायची गरज नाहीये. आम्हाला काहीच करायची गरज नाही. ज्यांनी ज्या पद्धतीनं साधल्या त्या पद्धतीनं साधल्या. मी तुम्हाला सांगतोय कशा साधायच्या. ज्यांनी साधल्या त्यांचा विचार मी तुम्हाला सांगत नाही, मी तुम्हाला माझ्या सामर्थ्यावर सांगतोय. माऊली सांगतात, तुम्ही भगवंताच्या दारात गेल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात, असं माऊलींचं वर्णन नाहीये. सामर्थ्य लक्षात घ्या माऊलींच्या शब्दाचं. तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी तुम्हाला 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही. इतकी ताकद त्या भगवंताच्या दारात आहे, असं माऊलींचं वर्णन आहे. ज्याने साधल्या त्यांनी साधल्या, आम्ही त्यांचा विचार करत नाही. आम्ही जिथे आहोत आसोनी संसारी. कारण जर मुक्ती साधली गेली असती तर आसोनी संसारी वर्णन आलं नसतं. देवाची हे द्वारी एवढंच वर्णन आलं असतं. आसोनी संसारी हे वर्णन आलंय, याचा अर्थ आम्ही तिथे आहोत, तिथून सुटलोय का? बिलकुल नाही, तिथेच आहेत आम्ही. कुठे? संसारात आहे. कारण सुटायची आमच्यात ताकद. माऊली म्हणले गरज नाही. ताकद नाही म्हणण्यापेक्षा गरज नाही. जिथे आहात तिथे द्वारकेचा राणा
आता माझा प्रश्न आहे, जर देव घरी येतोय तर आम्ही देवाच्या दारी कशाला जायचं? कळतंय ना? मी म्हणलं ना, सुरुवातीपासून हरिपाठ किचकट आहे. जर देव कुठे येतोय? घरी येतोय ना. मग आपल्यासारखा शहाणा येडा सुद्धा विचारेल का नाही, जर ती माझ्याकडे येतोय तर मी कशाला त्याच्याकडे जाऊ? पण तुम्हाला हे कळतंय का, तिकडे गेल्याशिवाय तो इकडे येत नाही. पहिलं चरण देवाची आहे, शेवटचं चरण द्वारकेचा राणा, मध्ये आसोनी संसारीन हरिमुखे. याचा अर्थ आपलंही काहीतरी वर्म आहे. आता मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला? पंढरपूर आहे. मी उभा आहे त्याच्या. विकास महाराज कुठल्या दिशेला? असं हात करून सांगा ना. एवढी हुशार नाही मी महाराज बरं का. इकडं बघ दिसते हुशार पण नाही. तिकडं इकडं पंढरपूर आहे, इकडे अरे पाठीमागे आहे. हा बरोबर आहे ना, आम्ही तिकून बरोबर. बार्शी इकडं म्हणजे पंढरपूर इकडं. इकडून आलो म्हणजे पंढरपूर पाठीशी. आता मी उभा आहे त्याच्या पाठीशी, पंढरपूर आहे. मी पंढरपुराकडे तोंड केलं, 3 पावलं चालले. आनंदवाडीकर किती पावलं? तुम्ही बोलत जा बरं का. किती पावलं? 3. ताकद लक्षात घ्या, मी पंढरीच्या नाथाकडे 3 पावलं चालते. पंढरीचा नाथ माझ्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठ्या माझ्या विठ्ठलाचं आहे. पण मी 3 चालणं गरजेचं आहे. मी क्षणभर थांबणं गरजेचं. तो आयुष्य सुधारवतो, पण मला क्षणभर थांबता आलं पाहिजे. मला कळलं पाहिजे हे भगवंताचं दार आहे. इथं सुख दुःख सांगण्याचा मला अधिकार आहे. हे माझा मायबाप आहे. इथं माझं माहेर आहे. इथं थांबल्याशिवाय मला पर्याय नाही. इथून माझ्या मोक्षाचं साधन आहे. इथून माझ्या संसाराची सुट्टी आहे. मग मी जेव्हा विचार करावा तिथे थांबण्याचा, हा विचारच मला मोक्ष देतोय. जायच्या अगोदर जाई नगे. गेलीये का? गेलीये का? जाई नगे. जाईन म्हणणं वेगळं आणि गेलेलं. आम्ही काय म्हणतो माऊलीला? जाई नगे. फक्त जाईन म्हणते तोवर तर सर्व सुकृताचे फळ मी, तोपर्यंत माझा संसार सुखाचा आहे. मी फक्त जाईन म्हणते, अजून गेले नाही. म्हणजे देवाचं नामही सुखावतंय. नाही गेला तरी हरकत, पण कमीत कमी जायचा विचार तरी आला पाहिजे. कळतंय ना? म्हणजे जायचं मरू द्या, पण जाऊ तरी वाटलं. अयोध्येला जाता आलं नाही आलं हरकत नाही, कमीत कमी वाटलं तरी पाहिजे माझा राम राजवाड्यात गेलाय, त्याला भेटायला एकदा गेलंच पाहिजे. हा विचार सुद्धा अयोध्येला जाण्याचं पुण्य देतोय. ताकद आहे. मला नवल वाटतं हो का, राजकारण पक्ष ह्या कुठल्याच गोष्टीशी आम्हाला वारकऱ्यांना घेणं देणं नाही. आम्ही म्हणजे सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते. हे कळलं त्यालाच कळलं महाराज. काही आम्हाला काही घेणं देणंच नाही बाबा. काही कसं का असे ना, काही कशासाठी का असे ना. शेवटी हे कलियुग आहे महाराज. 25-30 हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली. म्हणलं काय दानशूर व्यक्तिमत्व, काय मन मोठं, काय विशाल हृदय. 30,000 लोक, 30,000 ओ महाराज 30,000 लोक खाऊ घातली. शेजारचा म्हणला ताई लय नका वरडू, त्यानं काय चांगल्या प्रमाणात खाऊ नाही घातली. म्हणलं कशामुळे खाऊ घातली? ती म्हणला इलेक्शन जवळ आलंय म्हणून गुतीवल्या ती. कसं काय ना खाऊ घालतोय ना तो, हे महत्वाचं. मग आम्ही कोण करतोय, कशा हेतूने करतोय? खूप आहे. राजकारणासाठी करतोय, समाजकारणासाठी करतोय, धर्मकारणासाठी करतोय, देवप्राप्तीसाठी करतोय, संसार सुखासाठी करतोय, की आत्मिक समाधानासाठी करतोय. बस पूर्तता आहे आमची. करणं गरजेचं आहे बाबा. आणि जर केलं ना, विनंती माझ्या आजच्या पिढीला आहे. तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. बहीण आहे म्हणून सांगते, पायाला हात लावून सांगते. गाव आपलं, माती आपली, तालुका आपला, जिल्हा आपला, राज्य आपलं, परंपरा आपली, ज्ञान आपली, संस्कृती आपली, रूढी आपल्या. इथे त्यागही आपल्याच पूर्वजांचा. आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलं म्हणून आपल्याला जगू देतात. म्हणून विनंती आहे, या मातीत साम्राज्य सुद्धा आपलंच असलं पाहिजे, कुणाच्या बापाची जागीर नसली पाहिजे. प्रत्येक धर्माला इथं अधिकार असला पाहिजे, कारण प्रत्येक धर्मानं मिळून ही माती टिकवली. इथे कुणी एकाने टिकवली? 18 पगड जाती, 12 बलुतेदार एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. बरोबर आहे? कुणा एकट्या दुकट्यामुळे झालं? इथे जात एकच आहे. वारकरी संप्रदायातला परमार्थिक माणूस असला ना, जो वैष्णव आहे तो सिद्ध आहे. बस बाकी काहीच नको. आणि विनंती आहे, डोळे उघडा. तर एक दिवस इतके घाण दिवस येतील ना आपल्यावर, हे नाव काढायचं नाही. विनंती आजच्या पिढीला, आमची पोर आहे, गोरी दिसली, गालात असली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंड आहे. आणि हे सोडून पण विचार कर, मर जरा मातीसाठी. 56 लाख कोटीचा तख्त शंभूराजांना मुघल देत होते. किती आकडा आहे का? आकडा येईल. कळलं त्यालाच कळलं. अरे कळलं तर हसत जर. त्याला बी काय पैसे देऊ का तुम्हाला? विकास महाराज आपल्या गावा शेजारी नदी वगैरे आहे का?
आहे ना पाठीमागे पाणी एक तिला आता नाही ना गावात हिर आहे का विहीर आहे का त्याला पाणी आहे का मला नेऊन टाका आई शपथ त्याशिवाय खुश व्हायची नाही हा ना निस्ती मरायला बसले काय म्हणजे त्यांना काय वाटायलंय त्यांचा माझा काय प्रॉब्लेम आहे ती काय राग आहे तुमचा माझ्यावर हाना बाबा पण हसा मारून घ्या एकदाच काय राग असेल तर का मी तुमची मतं खाल्ली ती का तुमचा बांध उकरीला आहे कसं म्हणजे असली नासकी कांद्यावर तोंड करून बसले ती म्हणजे आधीच तर त्या कांद्याला भाव नाही रे ते तुमच्या तोंडामुळे येणं झालाय तुम्ही खुश राहा बरोबर कांद्याला भाव येतोय तुम्ही खुश राहा बरोबर ज्वारीला भाव येतोय तुम्ही बघतो खुश राहा बाबा तुम्ही खुश राहिले ना काही करायची गरज नाही परमार्थ बघतो खुश राहा ना मला मगापासून टेन्शन येलं हो म्हणलं तुमचं काय नेमकं गुतलंय कुठं एवढं कशाचं टेन्शन आहे तुम्हाला की तुम्हाला हसूची ना झालंय आम्ही विनोद नसला तरी हसतो टेन्शनच नाही ना ते म्हणतात पाकिट भेटतंय टेन्शन कसं लय असतंय त्या पाकिटा मागं काय कमी गोंधळ असतो का दादा मग तुम्हाला सोपं वाटतंय ज्याला वाटतंय ना कीर्तनकाराचं वादकाचं गायकाचं भागवतकारांचं संस्था चालकांचं महाराजांचं आयुष्य सोपं आहे जावे त्याच्या वंश एकदा कीर्तनकारासोबत फिरून बघा दादा असं वाटतंय मी लिहिलं बरं पण ह्यांच्या संग नग रोज एकदा मृत्यू होतो दादा रोज एकदा आहे 24 तास गाडीत असतो प्रवास रात्रंदिवस फिरायला लागतं दादा ते म्हणतात काय फुकट फिरता का अरे तुम्ही घेऊन फिरून दाखवा आम्ही फुकट फिरत नाही ना तुम्ही घेऊन फिरून दाखवा आम्ही तुम्हाला मानतो अवघड आहे रे हा तुमची शेती मला जमणार तुम्ही जेवढं कष्ट करता मला जमणार पण मी करते ते तुम्हाला जमणार पण मी तुमचं कौतुक करावं तुम्ही माझं करावं खरंय का नाही हा तर परमार्थ आहे दादा पण या कलियुगात कुणीतरी कुणाचं तरी कौतुक करणं हेच फार मोठं कौतुक आहे कारण कुणीच कुणाचं कौतुक करायला तयार प्रत्येकाला वाटतं मीच लय शहाणा आहे चुकाच मान्य करत नाही लोक चुकाच हा एक माणूस माझ्याकडे आला म्हणला ताई माझी बायको ऐकत नाही बर का असं महाराज मी म्हणलं दादा कुणाचीच ऐकत नाही नाही ते नाही म्हणलं मला दुसरं म्हणलं महाराज महाराज माझी बायको ऐकत नाही म्हणलं दादा कोणाचीच ऐकत नाही ना गायकाची ना वादकाची ना महाराजाची ना कथाकाराची ना अजून कुठल्या संत अरे रामाच्या बायकोनं ऐकलं असतं तर रामायण कळलंच नसतं त्या सीता आईनं ऐकलं नाही तुझी कुठे घेऊन बसलो नाही म्हणला तसं नाही माझी बायको अरे होय र तसं नाही म्हणला माझ्या बायकोला ऐकू येत नाही उलट बरं आहे ना म्हणलं तसं नाही पण माझ्या बायकोला ऐकू येत नाही हे माझ्या बायकोला मान्यच नाही बायको म्हणती मला ऐकू येतंय असं तिला जाऊन सांगा की तुला ऐकू येत नाही म्हणलं ठीक आहे म्हणलं तोपर्यंत तू घरी जा मला कीर्तन आहे कीर्तन झालं की मी घरी येते तोपर्यंत तू तुझ्या बायकोला कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही बघ घरी गेला त्यानं हॉल मधनं हाक मारली काय काय कुठली भाजी केली उत्तर आलं नाही हा म्हटलं हिला हॉल मधनं ऐकू येत नाही मग सोप्याजवळ गेला काय गा कुठली भाजी केली उत्तर आलं नाही म्हणलं सोप्यापासून ऐकू येत नाही मग किचनच्या दरवाजाजवळ गेला काय गा कुठली भाजी केली उत्तर आलं म्हणलं कार्यक्रम लईच वाईट दिसतो हिला किचनच्या दरवाजापासून ऐकू येईना मग तिच्या कानापाशी गेला आणि मोठ्यानं म्हणला वय गे कुठली भाजी गेली हिनं रागानं चुलीवरची कढई उचलली त्याच्या समोर हात आणली म्हणली मी आल्या मागापासून 4दा सांगितलं बटाट्याची केली कळलं त्यालाच कळलं त्याला काय कळलं ऐकू येत कुणाला नाही आणि म्हणीत कुणाला होता असलेच आहे तुम्ही कधीच मान्य करत नाही रे की तुमच्या बी चुका असते त्या दरवेळेस हिचीच चुका असते असं नसतं ना माय आणि आयुष्यात तुम्हाला खरं सांगते कुणी चांगलं भेटो नाही तर नाही भेटो नवरा चांगला भेटला की आयुष्य सुखी जात माझ्याकडे बघू नका माझं नाही झालं मी माऊलीचं सांगते हा नाही माऊली महाराज का ज्ञानोबराय म्हणतात जरी सख्याचा जीवाला बाय सासर असंच आहे महाराज प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाय आणि माऊली म्हणतात म्हणजे खोटं
माऊली इतकं ज्ञानी कोण आहे महाराज? ज्ञानोबरायन इतकं ज्ञानी कोण आहे महाराज? बरं का, मग ज्ञानोबरायचं बोलणं आपण खोटं नाही ठरवू शकत. ज्ञानोबराय म्हणतात बाईला आयुष्यात काही नाही भेटलं तरी चालतं. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, नंदेनं बोलावं, जावेनं बोलावं, गाव्यानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं कशाला टेन्शन घेती, मी आहे ना. बाई आनंदानं संसार करते, खरं आहे की नाही? होय का आनंदवाडीच्या बाया? होय गे मागच्या? होय गे? खरं आहे की नाही ग? कोण चांगलं पाहिजे? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं झाल्यावर येईल मला अक्कल. तोपर्यंत सांगा कोण चांगलं पाहिजे? खरं आहे खोट आहे? म्हणजे गाव वाईट असलं तरी, घर थोडं इकडे तिकडे असलं तरी, पण नवरा साथ द्यायला असला की आयुष्य सोपं. परमार्थाचंही तसंच आहे. धनी शहाणा असला की असोनी संसार. संसारातही असावा आम्ही, पण आमचा धनी आहे द्वारकेचा राणा. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो मालक शहाणा आमचा. जो आमचा मालक आहे ना, जो पंढरीत उभा आहे ना, मृत्यूलोकी एक नगर त्याच नाव मृत्यूलोकी एक नगर आहे तुम्ही संतमाय एवढा उपकार वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ते है दुर्लभ जाना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा ते है दुर्लभ जाना वासुदेव
वासुदेव वासुदेव बस 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 म्हणा, तुम्ही राहू द्या. काही जगाच्या मालकाचं नाव आहे महाराज. आणि अजून एक तत्व सांगतं, हरीचंच नाव घ्यावं, सामर्थ्याने लक्षात घ्या. जसं सगळ्या माणसांची धर्मजात वेगळी आहे पण माणसाचं हृदय एक आहे, तसं सगळ्या देवाची नावं वेगळी आहेत पण देव. तुम्ही बसलाय मी उभी आहे, ही भेद आहे की व्यवस्था आहे? तुम्ही बसलाय मी उभी आहे, भेद आहे की व्यवस्था आहे? व्यवस्था आहे. तुम्हाला मी दिसावी, मला तुम्ही दिसावत म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. अगदी तसं राम कृष्ण विठ्ठल शिव खंडोबा ज्योतिबा आई भवानी तुळजाई ही भगवंतानं केलेली व्यवस्था आहे. भेद आम्हात या परस्परे एका नामाची चवंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे पांडुरंगा? फक्त नामस्वरूपी फरक आहे. ताकद लक्षात घ्या. आणि हे आम्हाला कळावं की आमचा खरा मालक कोण आहे. त्या मालकाने आम्हाला सुखावावं, कारण खरा मालक कळल्याशिवाय सुख लागत. तुकोबराय म्हणतात एक गहू आम्ही विठोबाचे नाव आणि का ते कामा नाही येत. कारण व्यक्ती शहाणा तोच आहे ज्याला एक मालक सांभाळता आला. कारण कसं असतं ना, स्टेबिलिटी स्थिरता. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं, जर स्थिरता नसेल, जर धावता परमार्थही असेल, मानावं सगळ्यालाच पण निष्ठा एकावरच मानायचं. रामकृष्ण विठ्ठल शिव सगळ्याला मानायचं पण निष्ठा एकावरच असली पाहिजे. देव सगळे एकच आहेत, फक्त सामर्थ्याने आम्हाला वाटतं विठ्ठल कुळीच दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बाप चुलता बहीण बंधू राहता. आम्ही संसाराच्या का नादी लागत नाही किंवा का संसार आम्ही भगवंतावर सोडून देतो, त्याचं कारण आहे आम्हाला माहित आहे. माऊली वर्णन करतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू ही सदा रक्षिदा आपदी अमोते. तू आमचं रक्षण करतोय. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच असाकडे पडू नये दे, घालून या भार राहिलो निश्चिंतीने, कारण विश्वास आहे निरमिले संती विठोबासे. हे सामर्थ्य आम्हाला सुखावतं, हे ज्ञान आम्हाला कळल्यामुळे आम्हाला खऱ्या संसाराची खऱ्या परमार्थाची या दोन्हीची गांभीर्यता लक्षात येते. आम्ही दोन्हीमध्ये भेद करायला शिकतो. माणूस एकतर संसारिक असावा नाही तर परमार्थिक असावा. सामर्थ्याने लक्षात घ्या, तर अवघड काय होतं, संसार करता करता परमार्थ केला जात नाही, परमार्थ करता करता संसार केला जातो. हे नीट लक्षात घ्या. कधीच अगोदर परमार्थ संसार, अगोदर परमार्थच. आणि शेवटी तुम्ही कुठे आहात हे गरजेचंच नाहीये ना. मग हे दोनही ब्राह्मण जेव्हा काशीला, तुम्ही जागेवर आले का? तुम्ही जागेवर आले का? ते सुरुवातीला ब्राह्मण निघालते ना काशीला, एक गेले वेश्येकडे आणि एक गेले काशीला. कालांतराने नियतीच्या नियमानुसार दोघांचाही मृत्यू झाला. आणि स्वर्गात गेल्यानंतर जेव्हा चित्रगुप्ताने सांगितलं, बाबा जो स्वर्गात न्यायचा आहे तो कोण आहे, जो नरकात न्यायचा तो कोण आहे, हेमदूतांनी सांगावं, चित्रगुप्ताने सांगावं. हेमा, जो वेश्येकडे गेला होता त्याला स्वर्गात, आणि जो काशीला गेला होता त्याला नरकात. बसलेली माणसं म्हणतात त्याला मराई कीर्तन ऐकाय आलो का? आता इथं मी येऊन नरकातच जायचंय. हा, म्हणजे एकतर म्हणतात तू शहाणी नाही, नाहीतर आम्ही येडे जो तुझं ऐकाय आलो. एकतर आम्ही माणसं नाही तर तू महाराज नाही. आता जो वेश्येकडे गेला तो स्वर्गात आणि जो काशीला गेला तो, असं कुठं परमार्थ असतो का? नीट ऐका. यमाने विचारलं असं कसं रे? ते म्हणे कसे देवा, जे काशीला गेलत ते विश्वेश्वरासमोर बसून विचार करीत होत, उगच्या उग गर्दीत आलो, उगच्या उग गर्दीत आलो, धकाबोक्या खाल्ल्या, ह्या देवापेक्षा तिच्याकडे गेलो असतो तर आनंद तरी आला असतो. आणि जे वेश्य समोर बसलं होत ते म्हणा जगाच्या मालकाला आठवत होत, देवा चुकलं की रे माझं, एवढा कसा पापी मी, तुझी वाट सोडून हिच्याकडे आलो, ह्या संसारात गुंतलो, ह्या वासनेत गुंतलो. तो तिथं बसून जगाच्या मालकाचं चिंतन करतोय आणि तो तिथे बसून संसाराचं चिंतन करतोय. तुम्ही कुठे आहात याला महत्व नाही, तुम्ही तिथे बसून काय चिंतन करताय हे महत्वाचं आहे. हे तुम्हाला जगाच्या मालकापर्यंत पोहोचवतं. म्हणून असोनी संसारी पण जीवे वेगू करी. आम्ही संसारात आहे हरकत नाही, पण आमचं चित्त द्वारकेचा राणा, त्याला आणायची ताकद आमच्या चित्तात आहे, कारण आम्ही त्याचं आमचं मन तिथं ठेवलंय. जीवे वेगो करी. एवढी ताकद संसारात राहूनही मिळते. असं काय तत्व आहे जो संसाराला सुखाचं करत आहे? माऊली म्हणतात काही नाही, हरिमुखे मना, फक्त मुखात विठ्ठलाचं नाव आहे.
करायची ताकद आहे, कामामध्ये काम, फक्त मुखात राम राम. वाल्या कोळ्याचा वाल्मिकी करायची ताकद जर 2 अक्षरात आहे, ते राम जर वाल्मिकी करतय, केले रामायण रामा आधी कोळीयाची कीर्ती वाढवी गहन, ही ताकद जर राम नामाने दिली आहे. पण मी काय म्हणते, संतांची वचन ऐकावी ना, जावं देवाच्या दारात. असा सांगा, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी देखील ऐकिला. नाव घेऊन वाया गेला असा कोण आहे? ते म्हणले लय बघितले की कसे महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झालेत. फरक कळतोय का तुम्हाला? महाराज तुम्ही म्हणता महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झाल्यात. त्यात आमचा दोष, माळकरी वाईट नाही बाबा, वाईट लोकांनी माळेचा आधार घेतला. त्यामुळे सगळ्याला एकाच कांडणात कांडीत जाऊ नका. तुमचं कसं आहे, तुमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्यालाच कळलं हा ना. वाईट वाटतं मला, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली तो महाराज. अरे येड्या, त्याला चावण म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. पिढ्यानं पिढीचा परमार्थ आहे बाबा. माऊली वर्णन करतात, तशी जसेची वाट न पाहता वैसेची गाडा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयार ते. बाळपणीच भगवंतांनी सर्वज्ञानं वरलंय, कारण पिढ्यानं पिढीनं परमार्थ केलाय. हा, पण आमचं कसं आहे, वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. अरे वा, नजर आहे पण तुमची. म्हणजे तुमच्या नजरेत जे वरातीत नाचतंय इट इज फ्री माइंडेड, आणि जे कीर्तनात नाचतंय इट इज अनएज्युकेटेड, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. कसं व्हायचं रे दादा तुमचं? म्हणजे 10 दिवस गणपतीत बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना, तू देव नाचिवला. तुम्हाला वाटतं काय रे? म्हणजे याच्या काही शिक्षा भेटतच नसतील का? शिवजयंतीला कचकच, खरं आहे तुझं, खरंच आहे. अशा शिवजयंती अशा करतात, हा तुझ्यासाठी गेले, खरंय तुझ्यासाठीच, दुसरं आमच्यासाठी तर नाही बाबा बरं का, तुझ्यासारख्यासाठीच जाणार, दुसरीकडे कसं जाणार? कधी शिवराय आठवा रे वाईट या विनोद सुना. शाहिस्ताखानाच्या लाल माला चलले, शाहिस्ताखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली, बायको पळत पळत आली. जहां पड़ा मुझे लगता है शिवा के मारू ने बदले की आग में लड़की उतारी. शाहिस्ताखान शत्रु है पण बायकोला सांगतोय, बेगम जबान को लगा दे, शिवा के मामले है वो, किसी गैर औरत के सामने नजर उठा के बात नहीं करते. क्या बोल रही है, लड़की उठा ली, जवाब देता है शाहिस्ताखान, अगर शिवा के मामलों ने आज कल, जब तक मैं जिंदा हूँ, जब तक मैं देख रहा हूँ, जब तक ये जहां इतना है, तब तक ये जवान देता है शाहिस्ताखान. शिवा के मावलों ने अगर लड़की की तरफ नजर बुरी डाली तो शाहिस्ताखान जवान काट के हाथ में रख देगा. शिवा के मामले यहीं कहीं पे छुपे बैठी होगी, ये मत बोल कि लड़की उठा ली होगी. शत्रूलाही विश्वास वाटावा असं ज्यांचं जगणं होतं, त्या शिवरायांचं मावळे म्हणणारे आपण बाया नाचवाव्या. अरे भक्तिस्तुत्र सांगणारे नारद वासनेमुळे स्त्री झाले. चंद्राला कलंक, इंद्राला त्रास, सगळा त्या वासनेनेच केला की रे. हा, प्रेम वेगळं, वासना वेगळी. आपल्या बायकोवर प्रेम आहे, मग बायको सोडून जर तुम्ही चुकीच्या ठिकाणी जात असाल तर ती वासना. विनंती माझी, पायावर मस्तक ठेवते पोरांनो तुमच्या, याचे परिणाम लय वाईट होतील. सगळ्यात देखणा चंद्र 27 बायका आहेत त्याला, 27 नक्षत्र चंद्राच्या 27 बायका आहेत. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली बृहस्पतींच्या. 5 महिन्याची बाळान करून सोडून दिली. बुध नावाचा पुत्र झाला तिला चंद्रापासून. तुम्ही फार नका वाढवू, मोठ्याचे कुटाने ते परवडायचे नाही आपल्याला. परिणाम डाग आहे त्याला. सगळ्यात देखणा इंद्र आहे, सगळ्यात इंद्र पडली भजनाचा
बघा. भक्तिसूत्र नांगणे नारद आयुष्यभर ज्यांनी भक्तीला जिवंत करावं, वैराग्य ज्ञानाला तरुण करावं, ही ताकद ज्या नारदामध्ये. ज्यांनी भक्तीला जिवंत करावं, ज्ञान वैराग्याला तरुण करावं, ही ताकद ज्या नारदामध्ये. ते नारद चुकले हो, तुमची आमची काय व्यथा आहे पोरांनो. गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी संत वाहत होती. शांत पाण्यात त्यांना दिसलं एका मासोळीच्या मागे बरंच मास लागलेत. कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागे मासच लागतात, दुसरं काय लागतं तो बरं का. आणि हे बघून नारदाला भलतीच इच्छा निर्माण झाली. नारदा म्हणले एकटा जगण्यात मजा नाही, बायको लागते. कुणाला वाटत नाही बायको पाहिजे? प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला. आता गायकांना वाटतं एवढं सुंदर गायलं, घरी गेल्यावर गळा दाबाय आपलं चोळाय, सॉरी चोळायला बायको पाहिजे महाराज. भगवत वाटकाला वाटतं एवढं पदाट बदडीला घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे, विचारायला बायको पाहिजे महाराज. बायको असणं चुकीचं नाहीये, पण चुकीच्या पद्धतीनं बायको असणं चुकीचं आहे महाराज बरं का. मग बायको हरकत नाही ना. मग नाराज गेला देवाकडे, देवा बायको. देव म्हणले कधी नाही मध्ये तुला बायको कशी आठवली? म्हणे पाहिजे. देव म्हणले कर ना मग, तू दे. मी कुठून देऊ? तुझ्याकडे एवढे 2-4 दे. तुम्हाला काय वाटतं रे पोरांनो? देवानी काय मजा म्हणून बायका केलं का रे? ती व्हॉट्सअपला विनोद चालू होता बघा. देवाला 16,108 होत्या, मग 2-4 मी बी करतो. बायको म्हणली तू 2-4 करीतो, मग द्रौपदीला बी 5 होते. कळलं त्यालाच कळलं. लय भानगडीत घुसायच नाही रे देवा धर्माच्या. आपली आपली पात्रता बघायची. शेंबड्यानो आपल्याला एक समान होईना. 16,108 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. त्यांनी देवाकडे याचना केली, देवा आम्ही कंसाच्या कारावासात राहून आलोय, लोक आम्हाला पवित्र नाही समजणार आहे. आम्ही किती लोकांना ओरडून सांगितलं की आम्ही पवित्र आहे, तरी लोक आम्हाला वाईटच नजरेनं बघणार, त्याच्यापेक्षा मेलेलं बरं. एकतर आम्हाला स्वीकार नाही तर आमचा तिरस्कार करून आम्हाला मारून टाका. देव म्हटले मी तारणहार आहे, मारणार नाहीये. माझ्या हृदय खूप मोठं आहे माझ्या पांडुरंगाचं. तर भगवान श्रीकृष्णाने प्रत्येक पोरीला स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला आणि सांगितलं जगाला सांगा माझा मालक कृष्ण आहे, माझ्याकडे वाईट नजरेनं बघायची हिंमत तुमची नाही. जिचा मालक कृष्ण त्याच्याकडे कोण वाईट नजरेनं बघणार आहे? मालक कृष्ण आहे. पण त्यातल्या एकाही स्त्रीला भगवंताने स्पर्शही केला नाही. भोग भोगोणी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कान्हो वाचे. देव येतो आणि 8 बायका देवाकडे आल्या, एकही बायको देवानं स्वतःहून केली नाही. उगच बेड्यासारखं वागत बोलत जाऊ नका. हा नारद म्हणले 2-4. देव म्हणले हरकत नाही, जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घरं फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. विठ्ठल जळी स्थळी वरला, रिता ठावडा ही वरला, अजम्या दृष्टीने पाहिला. सर्वा घटी राम देहा देही, एक सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी भरला घनदाट हरी दिसे. जिची दिसे भूत ते मानी जे भगवंता भक्ती योग निश्चित जाणं. माझा माऊलींचा वर्णन आहे सगळीकडे सगळीकडे. करारविंदे पदा कभी राम बन के कभी श्याम बन के
चली आए ना प्रभु जी चली आए, कभी राम बन के कभी श्याम बन के चली आए ना प्रभु जी चली आए ना। ओ पालनहारी निर्गुणा तुम्हारे हमरा कोनो नाही, हमारी उलझन सुलझाओ भगवन भगवन, तुम्हारे बिन हमरा कोनो नाही, तुम्हारे बिन हमरा कोनो नाही। मत कहो प्रभु से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है, इन मुश्किलों से कह दो मेरा प्रभु बड़ा है, मेरा प्रभु बड़ा है। एका केसात अर्ध समुद्र मागावं इतकं ताकद आहे माझा भगवंत, इतका विशाल आहे। देवाच्या लग्नाला नारद मुनीकडे लग्न पत्रिका वाटायचं काम होतं, नारदाने मुद्दाम खोड केली आणि पहिली पत्रिका देवाच्या पहिल्या सासऱ्याला दिली। देवाचे पहिले सासरे लक्ष्मीचे वडील समुद्र, समुद्र द्वारकेकडे उसळत आला। तुम्ही मला सांगा द्वारका राहील का? नाही, पण देव किती विशाल आहे। अंगाचा एक केस उपटला, अर्ध्या केसात अख्खा सागर वावला, इतका विशाल देव आहे। अर्ध्या केसात हाताचा एक केस उपटला, त्याच्या अर्ध्या केसात अख्खा 71% पाणी आहे पृथ्वी तलावर आणि 29% जमीन आहे। एवढा मोठा महासागर देवाच्या अर्ध्या केसात मावला, मग देव किती विशाल आहे। आनंदवाडीच्या माय मावल्या नैवेद्य केवढा ठेवता ग? एवढीच पोळी, एवढाच भात, कुरवडी, आमटी, भज, नुसतं तुपात बुडी होती सगळ्या, तेवढंच तुपच बोटच लावी ती। केवढाय देव, एवढा कुणाच्या नाकात घालायचा? अगं आपल्याला जेवढा आहे तेवढा तरी देवाला। खरं सांगू, मानला तर सगळीकडे देव आहे, नाही मानला तर कुठेच नाही। खरं आहे की नाही? मानण्यावरच आहे, पण विनंती आहे मानत जा या विषयाकडे, ताकद लक्षात घ्या। मग नारद मुनी म्हणले देवाला, देवा बायको, देव म्हणले जिथं मी नाही तिथं ती बायको तुझी। सगळीकडे देव फिरले, 16,107 घर, जामवंतीचं, अस्वलांची कन्या पण सगळ्यात देखणी, योगेश्वर भगवंतीचा। नारदाची मनोमन इच्छा आहे भेटावी, पण देव आहे तो, ते असं काल्पनिक स्वरूपाने फुगडी खेळत होता। शेवटचं घर पट्टराणीचं। पट्टराणी कोण? पट्टराणी बाप रखमा, नाव कोणाचं जोडलं जातं? कोण आहे विठ्ठलाच्या पाठीमाग? रखमाई आहे की नाही? रखमाई पट्टराणी, राण्याची राणी पट्टराणी। रुक्मिणी मातेला तुळशीला पाणी घालताना पाहिलं नारदाने, रुक्मिणी माता एकट्याच होत्या। नारदाच्या मनात लाडूच फुटलं, नारद म्हणले पट्टराणीच भेटले, हाक मारली रुक्मिणी। रुक्मिणी आई साहेब म्हणल्या, रोज आई साहेब म्हणणार गबाळ, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आलंय, पिसळलं का काय? नारदा, नारदा नाही, नारद राव म्हणायचं का? तुमच्या रावांनी सांगितलंय जिथं मी नाही तिचा राव तू। रुक्मिणी मातेला कळलं, देवानाकडे हे आपल्याकडे सुधरवाय पाठीवर आहे। सगळेच काम मुख्यमंत्री करतो का? खालच्या लोकांना काय देतो का नाही, है की नाही? उपमुख्यमंत्री, आमदार, खासदार ह्यांना काय नको, ह्यांनी काय रिकाम बसायचं का महाराज? मग उपमुख्यमंत्र्याला काम दिलं, है की नाही? या महिन्यात फडणवीस साहेब, आपलं सॉरी रुक्मिणी साहेब, हा तुमच्याकडे पाठवलं आहे की नाही? रुक्मिणी मातेकडे पाठवलं महाराज, रुक्मिणी मातेकडे पाठवलं। रुक्मिणी मातेने म्हणले ठीक आहे, काय लागतंय त्याला सुधरवाय? रुक्मिणी माते म्हणले खरंय नारदराव तुमचं। नारदराव खुशच, खरंय नारदराव तुमचं। असं मी वाटून वाटून देवाचं प्रेम माझ्या वाटणीला लय कमी येत। तुमचा ना माझा राजा राणीचा संसार कसला,
पण कसं आहे ना, मी तुमच्या संग हाताला हात धरून आले तर हे आनंदवाडीचे लोक काय म्हणते, कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील का? आनंदवाडीचं गडी चांगलं म्हणतील का? लोक चांगलं म्हणतील का? लोकांची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरल्यावर कोण नाव ठेवतो का? कळतंय की तुम्हाला? घ्या समजून महाराज. मग आपली आपली मग आता आपली कशी? ते म्हणे काय करू, मी ऑफिशियली लग्न करते. ऑफिशियली म्हणजे विधिवत, देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. कसं करायचं? मी सगळी तयारी करते, तुम्ही फक्त पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. हे आधीच गुंगवलं होतं, आधीच काही दिसत नव्हतं महाराज बरं का. डोळ्यावर वासनीची धुंदी होती, सांगा ते करायचं. ते कुंड रुक्मिणी मातेनं ज्या कुंडात नारदाला पाठवलं होतं ते कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करीन त्याचं लिंग प्रवर्तन होईल. कळलं? त्यालाच कळलं महाराज. नारद आत गेले खरं, पण वर आलेच नाही. वर आले नाही, वर आली धोतर गेलं, निरे आल्या, शिंडी गेली, कमरापर्यंत केस आली, चिपळ्या गेल्या, बांगड्या, जानवं गेलं, बोरमाळ, चपलार, शेंडलार, टुशी, नथनी, मुरणी, झुमक. नारद म्हणले चुकलं काय? असा कोमल आवाज, अशी चवळीच्या शेंगासारखी दिखणी नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. वासना वगैरे नारदांची नारदी झाली. पाण्यातनं बाहेर, जसे पाण्यातनं बाहेर आले जंगलात निघाले. त्या जंगलात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. 11 विक्राळ खांद्यापर्यंत केस, इथं पेटी बांधलेली, काळा कुळकुळीत धष्टपुष्ट. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिखणीश्री दिसली. आता इथं देवाला वासना आवरण, ह्याची काय कथा आहे? दुर्लभ हाताला चल. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? अरे येड्या, मी हाताच बदलले. उडीत उडीत नेली. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, सप्ताह लेकर झाली, 60 पोरं झाली. 60 किती झाली? मी नाही बरं म्हणत. भूत लागले नारदाला, 60 पोरं झाली त्याला. लागले नारदाला, 60 पोरं झाली त्याला. भूत लागले नारदाला, 60 पोरं झाली. बसायचे नाही महाराज बरं का, असं नाही का? हो आपण बारुडात म्हणत नाही का? हो हो हो, त्याच्यामुळेच हो म्हणून नाही, मी तुमच्याच बोला हो म्हणलं, दुसरं काय नाही. बोलत जा. किती झाली? किती झाली? कुणाला झाली? इतके येडे बघा तुम्ही. नारदीला जाईल अशी, नारदाला जरा विचार करायचा ना माझ्या बाबा, डोकं लावायचं ना. नारदांची आधी काय झाली? नारदी. तिला किती लेकरं झाली? 60. नारदी म्हणले धनी पोरांचा काय भरोसा आहे, सांभाळत्याला नाही सांभाळत्याला. एखादी तरी पोरगी, 61वी मुलगी, कपिला 60, 61 लेकरं. माय होय का आनंदवाडीच्या बाया, तुम्हाला 2-3 असत्या है ना? 2 असल्यावर तर जगाचा नियमच असते. 100 असतं आणि 1 शान. खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, बस म्हणलं की बसतं, उठ म्हणलं की उठतं. दुसरं त्याच्यात अगदी उलट असते. ती माणसं आल्यावर मुदाम करते, पाहुणं आल्यावर नाचणार. त्याला माहित आहे इथं काय करते, नुसती दात खाती करते काय. महाराज गेल्यावर मार का खाणं होईना, पण महाराजाच्या ताटातला लाडू उचलणारच. तिथं कोण काय म्हणतं? महाराज मुदाम. आता खरं नाही माय, मग आपल्याला 1-2 तरी सांभाळणं होतात का? आता आम्ही 3 आहे, पण आमची आई म्हणती
माझं डोळं फुटलं होतं. एकातच नाही म्हणाय पाहिजे होतं, 3 लेकर. आमची आई रोज आम्हाला म्हणते तुम्हाला सांभाळणं देवाच्या बसकी सुद्धा बात नाही. तसं प्रत्येकच आईचं इतकी लेकर जीव खातात, कारण हट्ट करायची जागा म्हणजे माय बाप असते, है की नाही. मला आज काय लेकर, आता आपल्याला 2-3 लोक लेकर नाही इतका कंटाळा येतो. 61 टीव्ही कुणाला ती आधीच गुंतलेलं होत, आधीच अनुभव नाही काय नाही. 61 लेकर. नारदे म्हणली धनी एक खातंय, एक उठतंय, एक झोपतंय, एक रडतंय, एक हाकतंय, एक मुततंय. नका म्हणली असलं सांभाळण्यापेक्षा मी दिलं बरं. रात उठली, कुंडात जीव द्यायला उडी मारली, मिली मिली ने जागेवर आली. शिंडी जागेवर आली. नारदीचं नारद झालं, धोतर बितर जानवं. नारद म्हणलं सुटलं. पटमीने पाण्याच्या बाहेर म्हणले अजून काहीतरी गोंधळ व्हायच्या आधी ये ना, हातात चिपळ्या, हातात नारायण नारायण नारायण. झटका अजून बाकी. रुक्मिणी माता दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव कशाचा रावच राहिला नव्हता आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं की, लय चुकलं होतं शिव्या द्यायच्या, लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळात पण तेवढी वारी अक्काळा काय दिली, लय सुहसलं ग. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातलं नव्हतं. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. तरुण पोरं, मी फक्त विचार केला. नारदाने एकदा बायको मागितली तर एवढी फजिती झाली. नारदाच्या मनात एकदा वासना निर्माण झाली. 61 बाळंतपणा भोगावं लागली. तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं बघितलंय, काय काय होईल र तुमचं. जाऊ द्या, काळजी करू नका, आम्ही आहे ना, सांगतो तुम्हाला सुटायचा मार्ग. तुम्ही काळजीच करू नका दादा, बिलकुल नाही. मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. तुका बरं म्हणले मागे झालं ते झालं, पुढं मी आहे, काळजी करू नका. जामीन म्हणजे आपल्याला जामीन शब्द कळतो बघा. जामीन आत गेल्यावर जे बाहेर काढतो त्याला जामीनदार म्हणायचं, जामीन म्हणायचा. बरोबर. तुकोबराय म्हणले मी तुम्हाला बाहेर काढतो, काळजी करू. जे केलं ते केलं, जे खाल्लं ते खाल्लं. 31 डिसेंबर. दादा आपली परंपरा आहे करती, हा विचार करी जरी. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. म्हणजे इतकं व्यसन मुक्त आनंदवाडी ते बिचारे प्रामाणिक तरी आहे. तुमचं काय करता, बिचाऱ्यांनी मान्य तरी केलं की बाबा चुकलं माझं. चूक मान्य न करणं याच्यासारखी मोठी चूक दुसरी. विचार करीचा जरा, लय अवघड होईल दादा. अरे तुम्हीच असं वागता, पुढच्या पिढीनं काय अनुग्रह घ्यावा तुमच्याकडे. हा एक व्यसन सुटत नाहीये तुम्हाला पुढच्या पिढींसाठी. आणि पुन्हा विचार करता लेकरांनी बंगल्यात का सांभाळलं नाही. आपले काहीतरी चुकत असेलच की, आपलंच आपल्याला भोगावं लागतं रे. जे आपण वागतोय तेच आपल्याला भोगावं लागतं. देव कधीच त्रास देत नाही. विषयाकडे गुंतलेलो आम्हीच आहे रे देवा. मग जमेल तसं, जेवढं कमी करता येईल तेवढं. विनंती माझी, नामचिंतनाची नशा करा, आयुष्यभर तारवेल तुम्हाला. याची काय घेऊन बसले. आणि साधे वाक्य घे ग माझं माय. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे असतात. हे अनुकरण करतात पोरं.
किती तोंडाने म्हणा वाच वाच, ते नाही वाचणार आहे, ते तुमच्याकडे बघूनच शिकणार आहे. तुम्ही जे करताय तेच लेकरू कॉपी म्हणतो बघा आपण त्याला, कॉपी करतात पोरं आपली. विनंती आहे, मी विचार करते कधी कधी महाराज, विकास महाराज फार भाग्यवान माणसं आहे आपण. मी कधी कधी विचार करते काय भाग्यवान असेल ते कुटुंब ज्या कुटुंबामध्ये ज्ञानेश्वरी वाचली जातं, काय पवित्र असतील ते लेकर ज्यांच्या मुखात हरिपाठ आहे, आणि काय धन्य असतील ते कुळ ज्यांच्या पोटी अशी भजन करणारी लेकर जन्माला आली. मी विचार करते काय धनवान असेल. धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, धन्य माता पिता दयाची, होती जैसा तुझे, होती जैसा तुझे, होती जैसा तुझे, कन्या पुत्र होती जैसा तुझे, दया का हरि कबा पे देवा, दया का हरि कबा पे देवा, दया का हरि कबा पे देवा, दया का हरि कबा पे देवा. तुकोबारायांचं वर्णन आहे बघा. कुळी कन्या पुत्र होते जैसा दयाचा वाटे दे, दयाचा जगाचा मालक कौतुक करतो, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचं नारायणा. अजून काय कौतुक आहे की जगाचा मालक कौतुक करतोय. विचार कर ना, 22-23 वर्षाची पोरगी मी काय एका पायावर अंतःपश्चर्या केली असं काय वनात जाऊन? नाहीच की, घाई नाही रे, पूर्वजांची पुण्याई आहे. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हरिपाठ आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, गाथ्याची भजनं आहेत, जगाच्या मालकाच्या चरणावर मस्तक आहे. फक्त विचार करा, आजचे तरुण मुलं मुली विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय, कारण आम्ही विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. करा काहीतरी विचार. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? यश, प्रगती, समृद्धी, संपत्ती सगळं तोच देतो रे. आणि संपत्ती कशाला समजतं? शास्त्र वर्णन करतं, विपदो विपदो नैव संपदो न च संपदा, विपदा विस्मरणं विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे, सगळ्यात मोठं धन परमार्थ. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. तर ज्या ज्ञानोबरांचा अभंग आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, ते माऊली म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने येईन कोडी. उगच म्हणतील का? एवढे श्रीमंत ज्ञानोबारा आहे, जगाच्या मालकाला म्हणतात, काही नाही रे देवा, ज्ञानदेवे वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा. मला वैष्णव व्हायचंय, मला तुझ्या पंढरीची वारी करायची. कारण मला माहित आहे, जो तुझ्या दारी आला तो मोक्षाचा अधिकारी. क्षणभर हरकत नाही. 16.5 वर्षाची कान्होपात्रा वेश्याची पोरगी, जिला तिचा बाप माहित नाही. कीर्तन नामदेव रायांचं, नामदेवरांच्या कीर्तनात ज्ञानोबारा टाळ घेऊन उभा. काय कीर्तन असेल ते कीर्तन नामदेव रायांचं, टाळ वाजवायला ज्ञानोबारा आहे जनाई. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. समी मने ज्ञान देवा बोला भंग, समी मने ज्ञान देवा बोला भंग, समी मने ज्ञान देवा बोला भंग, समी मने ज्ञान देवा बोला भंग. कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नागनाथाचं मुख ज्यांनी फक्त नामचिंतनाच्या जोरावर वळवावं ते नामदेव राय. कीर्तन करतायत जनाई, मुक्ताई, ज्ञानोबाराय टाळ घेऊन उभा आहे. ऐकायला कान्होपात्रा. शेजार बाजारची माणसं म्हणतात, लाज वाटते का हिला, नाचणारीची जात कीर्तन ऐकाय बसणे. आता हिनं कीर्तन ऐकायची ना, आम्ही काय करायचं? लोकांचं अवघडच आहे बरं. एवढा जरी सुंदर सप्ताह केला विकास महाराजांनी तरी अख्खं गाव चांगलं म्हणेन असं नसतंय.
दोन चार तरी खौट बोलणारच. हा त्याचं काय असतंय, गावाचं घ्यायचं आणि गावालाच द्यायचं, त्याचं काय तू करून दाखव. सोपं नाही बाबा. माणसं गोळ करायची या कलियुगात तरी सोपं नाही. लोक कधीच पैशावर येत नाही. लोक येतात त्याचं कारण आहे. लोक येतील धावून शब्दांवरी. कशावर येतात? शब्दावर. लोक येतील धावून शब्दांवरी. वागण्या फुले चांगली पाहिजे. त्याच वागणं चांगलं आहे, गर्दी त्याच्याच दारात होते हे सामर्थ्याने लक्षात ठेवा. आज एवढे महाराष्ट्र नामांकित कीर्तनगार, गायक, वादक, सांप्रदायिक मंडळी तुमच्या गावात यायचं कारणच विकास महाराज आहेत. तुमचं भाग्य की त्यांची संस्था इथे. संप्रदायाची तुरा खांद्यावर पेलवायची ताकद कोणातही नसतं महाराज. ही पालखी फार जड आहे. ताकद पेलवायची जगाचा मालकच देतो. या विषयाकडे लोक म्हणले कानोपात्राला, अगं नीच कळतली तू कीर्तन ऐकायची का? लोकांना काय करावं कधी कधी कळत नाही मला. लोक गोरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला? अरे बायको तर करू दे. लोक रे बाबा स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं मी आबळ आठवत नुसतंच उभं राहिलं त्याला काही कळा होती बाई. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला येत तर काय नाही तिला, पण नाचू नाचू चिरी होती. मग करू काय मरू का? जाऊ दे. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. मालक पाठीशी ना अनंत आचार त्या कैसे नि गोपाळ पावे हरी. तुकोबाराय म्हणले लोक जैसा ओक धरिता धरवे ना. लोकांचं तोंड म्हणजे वकर, याला कुठं हात लावता दादा? अरे बोला, तुम्ही बोलल्याने काही होणार नाही. जगाच्या मालकीने लक्ष दिल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही, है की नाही? मागे पुढे उभा आहे आणि आघात त्याच्यासाठी जगायचं, बाकी लोकांचा विचार नाही करायचा. या विषयाकडे कान्होपात्राला सहन होत नाहीये. 16.5 वर्षाची तरुण मुलगी आहे ती. माऊलीच्या चरणावर मस्तक ठेवलं. ज्ञानोबराया काय चुकलं माझं? वेशीच्या कुळात जन्माला लयात माझी चूक आहे. मला माझा बाप माहित नाही यात माझी चूक आहे. तुम्हीच म्हणता ना जात वीत गोत कुळशिळ मात भजका त्वरित भावना युक्त. फक्त भावना महत्वाची आहे, जात गोत कुळ महत्वाचं. तुका मने नाही जाती सगळं त्याचे मोठी नाम तोची धरणे, मोठी नाम तोची धरणे. तुका मने नाही जाती सगळं मोठी नाम तोची धरणे, त्याचे मोठी नाम तोची धरणे. त्याच्या मुखी नाम तोची धन्य. कुळ गोत्र आम्ही मानत नाही. तुकोबा ज्ञानोबा म्हणतात आम्ही नाही मानत. माझ्याकडे फक्त वैष्णव पाहिजे, ज्यामुखी निदान नामा म्हणे तया असावे. मुखात निदान म्हणजे कमीत कमी मुखात देवाचं नाव आहे ना बास. आयुष्यात अजून काही नाही पाहिजे. हेच म्हणता तुम्ही संत. किती बोलताय ते लोक? काय चूक आहे माझी? मला करायची पंढरीची वारी, मला पाहायचंय पांडुरंग, मला चढायचंय पंढरपूर. पावली म्हटले कोट काळजी करतेस ग, बिंदास्त. आपल्या बापाचं घर आहे, फक्त विनंती एवढीच आहे वचन पाळता आलं पाहिजे. काय वचन आहे? तिथं गेल्यानंतर कुणी कशीही परिस्थिती आणून तुम्हाला बाहेर काढायचा प्रयत्न केला तरी जायचं. सांगायचं माझ्या बापाचं घर आहे. जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मुळच्या माहेराला जायचं. कानोपत्र ऐकतात माऊलींचा. 16.5 वर्षाची तरणी बांड पोरगी, नेमकं वयात आलेली जवान मुलगी, इतकी देखणी. कान्होपात्रा एवढ्या देखण्या आहेत, सुकलेल्या कमळाला हात लावला की कमळ जागेवर फुलतंय, इतकं देखणं त्यांचं रूप आहे. एवढ्या देखण्या कान्होपात्रा पायात चाळ, गळ्यात विना, हातात चिपळ्या घेऊन पंढरीच्या गाभाऱ्यात नाचतात. पहिला पंढरपूर कर्नाटकात. कानडा हो विठ्ठलू करे नाटक.
झाला राजा पण मन मोठं माझ्या आईचं. आई येते पण आई असून सेवा करतात. जुनं भजन बघा. लेकरांची सेवा केली सत्वा कस काम फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही उभारी न जीव माझा सावळी मिठाई विठ्ठला माय बाबा जन्मभरी सेवा तुझ्या पायाची जन्मभरी माऊली जगाची विठू माऊली माऊली जगाची माऊली विठ्ठला माऊली विठ्ठला. आई पहिलं कर्नाटकात बिदरचा राजा दर्शनासाठी आला. देखणं रूप बघून वासना भाळली आणि सांगितलं आणा त्या पोरीला. येत नाही उचलून आण. कानोपात्राच्या पाठीमागं सैनिक लागतायत. जेव्हा चाकंताने कानोपात्रा पळतात पण पळून पळून पळणार कुठपर्यंत. आज पहिल्यांदा महाद्वार ओलांडलं. आज पहिल्यांदा गाभारा ओलांडला. आज पहिल्यांदा याची देही याची डोळा जगाच्या मालकाचं अखिल कोट ब्रह्मांड चलकाचं निर्गुण निराकार स्वरूप सगुण साकार साकारात्मकतेने बघितलंय. मन भरून आलंय. विचार केला आता काय उरलंय. जर इथे चालू आहे सुरूही इथंच आहे आणि समाप्तीही. त्यांनी माझ्या शरीरावर हात लावायच्या आधी जगाच्या मालकाला माझं शरीर अर्पण व्हावं. माझ्या कानोपात्रानं माझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणावर मस्तक ठेवावं. आणि त्या 16.5 वर्षाच्या कानोपात्रा क्षणार्धात पांडुरंगाला विलीन होतात. आपला देह विठ्ठलाच्या चरणावर सोडतात. याला भक्त म्हणायचं. इतकं प्रेम त्या विठ्ठलावर. भक्त ऐसे जाना जे देही विषय तो त्यांचा झाला नारायण. क्षणार्धात कानोपात्रा आत्मस्वरूप झालं जगाच्या मालकाशी. तरी लोक म्हणली मिली ती मिली देवाच्या पायावर मिली. जाता जाता आमच्या विठ्ठलाला अपवित्र करून गेली. लोक रे लोक. अनंत ब्राह्मण नावाचं ब्राह्मण म्हटले अरे याच तोंडाने मंत्र म्हणताना देवाचं नाव घ्यायला भाग्य लागतं. मग देवाच्या चरणावर देह सोडायला किती भाग्य लागत असेल विचार करा. याला गरज ज्ञानाची नाही मोठ्या मनाची. एक रात्र थांबा उद्या बघूयात. रात्रभर अनंत ब्राह्मण त्या सुंदर मृतदेहाच्या जरी झोपलेत. मध्यरात्री माझा जगाचा अनंत अनंतच्या स्वप्नात येतो आणि सांगतोय अनंता माझ्या लेकीने माझ्या चरणावर मस्तक ठेवून देह सोडलाय. आज्ञा आहे माझी तुझी समाधी माझ्या गाभाऱ्यातच झाली पाहिजे. देवाच्या दारात क्षणभर कानोपात्र्यानं थांबावं. मुक्त्या काय घेऊन बसले. आज तिची जागा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी आहे. आज माझी कानोपात्रा पंढरीच्या गाभाऱ्यात आहे. देवाची हे द्वारकेचा राणा पांडवा. देव राखतो रे. गेलात कधी पंढरपूरला. मरायच्या आधी जा जा पंढरीला जा. गेले का दर्शन घेतलं कसं व्हीआयपी न कर रांगे ना. तो पॅटर्न आहे ना माझा म्या होणार आमदार आहे. हान मग मला वय पुढं. लोक मोठे पण ऐकलंय सांगतात. एखाद्या श्रीमंताच्या अरे श्रीमंताची पुरणपोळी खाऊनी पण गरीबाची शिळी भाकरी टाळून मार. लय गरीबाचा जीव रे महाराज लोकर. पण श्रीमंत निसतं त्यांच्या फायद्यासाठी. त्यांच्या घरी गेलं आणि त्यांच्या सोप्यावर बसलं ना ताई मी याचा अध्यक्ष त्याचा उपाध्यक्ष त्याचा सचिव त्याचा चेअरमन त्याचा सरचिटणीस. आपल्याशिवाय गावचं पार हलत नाही ना. आपलं साहेबाचं लय जमतून ताट लावून बसतो आपण साहेबाच्या. आणि आपली बायको लय मोठ्याची. हान मग मला हानतो का खायला खा. किती सांगतो दादा. काय काय तर निम्या कीर्तनात येऊन म्हणतात त्या ताईला सांगा मी कोण आहे. निम्यात त्या ताईला सांगा मी कोण आहे. माझं त्याला उत्तर आहे भामटे बुवा. तुम्हाला जर सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे तर तुम्ही विचार करा तुम्ही कोण आहे. हो तुम्हाला सांगावं लागतंय तुम्ही कोण आहे. आम्हाला सांगाय नाही लागत. अरे आमच्या कपाळाचा गंधन तुळशीची माळ बघितली की लोकांना कळतं अरे पांडुरंगाची लेकरं आहेत वैष्णव आहेत. सांगायची गरज पडत नाही. ताकद आहे ना आमच्या. माळ घातल्यावर मरत नाही बरं. म्हणजे मरत नाही म्हणजे तसं मरत नाही म्हणजे तसं मरत नाही. म्हणजे मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. मरू द्या तिकडे. मरत नाही ते म्हणतात म्हणजे नेमकं होतंय काय. माळ घातल्यावर आपत्कालीन मरण येत नाही.
वैष्णवाला वेळेच्या आधी नेतो, पण कसा नियतकालीन, आपत्कालीन नाही. महाराज लोक धडकत्यात पण मरत नाहीत, कारण त्यांची गाडी चालवायला जगाचा मालक असतो जो साक्षात. काय आम्ही लय शहाणे नाही, आम्ही येडे म्हणून तो आमच्या मागे. त्याला माहित आहे शहाण्याला कोणी बी सांभाळते, येड्याला मायाशिवाय कोणी नाही. मी तर म्हणते येडच राह. आईला काळजी कोणाची वाटते होय ग माय मावले? आमच्या आईचं बी तसंच आहे, तिला बी येड्याचीच वाटते महाराज. बरं का, कधी पंढरपूरला गेला रांगेनं दर्शन घेतलं तर कान्होपात्रा भेटेल तुम्हाला. एक झाड आहे, झाडाची फांदी आडवी आहे, त्या फांदीला मस्तक लावल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ती फांदी कान्होपात्राच्या समाधीवरची आहे. नामदेवराय म्हणले देवा बघता आम्ही मस्तक या पुरीला का लावायचं? ही कोणही पोरगी छटछूट, तुझ्या चरणावर देह सोडला म्हणून या पुरीला मस्तक लावायचं नाही रे नामा. माझ्या चरणावर देह सोडला म्हणून तिला मस्तक लावायचं नाही. देह सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून तिला मस्तक लावायचं. आमचंही आहे पंढरीचा वार करी वारे आमचंही वचन आहे हरिमुखे आम्हाला ये असुनी संसारी पण जीवे ही वचन आहेत आमच्या संतांची. आम्हाला पाळता यावी, ज्याने पाळली अनोबराय वर्णन करतात. त्याने मुक्तीचारी साधी नुसतं देवाच्या दारात जायला नाही जमलं तर हरकत नाही, नुसतं तिथं जाऊनही काही फायदा नाही. तुम्ही जिथे आहात हरिमुखे पुण्याची गणना कोण करू शकतं पुण्याची गणना? कारण हरि उच्चारणी अनंत जातीला लयासी नामसंकीर्तन साधन पय जळतील पापे येता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे माझ्या तुकोबाने नंदीचं दूध काढावं तेही पाषाणाच्या, कारण ताकद आहे हरिमुखे. मुखात विठ्ठलाचं नाव आहे, पाषाणाचा नंदी दूध देतो आणि भागीरथीच्या भाताचा अट्टहास पूर्ण होतो. काय ताकद आहे, कोण गणना करू शकतं मला सांगा? माऊली सांगतात मीही नाही. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. आम्ही विचारलं तुम्हाला म्हणायचं सोपं आहे, तुम्ही ब्रह्मचारी? अरे आम्ही संसारिक लोक आहे. माऊली म्हणले हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोणी नाना रसी प्रीत रस स्वादासी नेनी जेवी. एक वस्तू आहे, आमटीत जाती पिटल्यात जाती वरणात जाती. वस्तू आहे, पदार्थ नाही. उलतण्याची बहीण आहे पळी, कुठं नाही जात पण पळी, कुठंच नाही जात पण जात.
जागेवरच असतो पण त्याचं नाव ते वर्षानुवर्ष तिथंच असतो. त्याला लोक काय म्हणतात? जात जात जात. पहिला दिवस आहे जात्याची खुटी सांभाळून ठेवा, नाहीतर हिथं जर जात फुटलं तर पुढचं अवघड व्हायचं महाराज बर का. अजून 2 जाती मग जाऊ द्या जात नाव बघा ना. ह्यातून त्याच्या हातात तिथून तिच्या हातात पण तिचं नाव बशी. काय हिथून तिच्या हातात तिथून तिच्या हातात पण तिचं नाव बशी. एकाच पातील्यात वर्षानुवर्ष फिरती पण तिचं नाव पळी है की नाही? पळी. फक्त एकाच गोष्टीचं नाव बरोबर आहे पकड है की नाही? पकड. पण ते आता पकडीत सुद्धा फरक आहे. पहिली अशी होती आता अशी आहे. पहिली पकड कशी होती? अशी होती अशी. आता कशी आहे? अरे तुम्ही बी सांगा ना, मी काय गुत घेतलंय होय? तर मी काय तुम्हाला लय शास्त्रवेद विचारायला लागले होय? तशी पळी. पळी आमटीत गेल्यावर तिला महागाऱ्याला विचारायचं का ग पळी माय एवढी आमटीत जाऊन आली, मग तूच सांग बरं आमटी तिखट झाली का आळणी झाली? पळी माय सांगती का? आता एवढी डोहळू डोहळू आली की. पण सांगत दरवी म्हणजे पळी. माऊली म्हणतात त्या पळीसारखा संसार करा ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी परी ते रस स्वादासी नेनी जेवी आसोनी. अगदी तसा करा. पण आम्ही तसा केल्यावर आमचा कोण सांभाळीन? द्वारकेचा राणा आता सांभाळतो. जनाईत जात माझ्या विठ्ठलानं वडलं. 36 वर्ष जगाचा मालक नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहतो. गोरबाकाची मडकी माझ्या पांडुरंगानं घडवली. चोखोबाचं गुरे माझ्या जगाच्या मालकानं राखले. बायकोचं बाळणपण चोखोबाच्या माझ्या विश्वाच्या नाथानं केलं. अहो गोरबाकाच्या घरी माझा पांडुरंग राबला. सुखबाईचा संसार माझ्या विठ्ठलानं केला. अजून काय सांगायचं तुम्हाला दादा? एवढी ताकद आहे. जगाचा मालक राहतो. आता शेवटचा किचकट प्रश्न, पांडवाला घर आहे का? पांडवाला घर आहे का? पांडव कसे अखंड वनवासी. पांडवाच्या कुठल्या घरी देव राहिला? स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन रजै रजै कमंडलम समस्त पापखंडनम सुनिच्च कुच्चमस्तकं सुनामदेव हस्तकं मनोज कर्मकोचकं विशाल लोल लोचकं अरंग रंग सागरं नमामि कृष्णनागरं रजै रजै कमंडलम समस्त पापखंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदन. कळलं? काय नाही हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता. भजै व्रजै कमंडलम समस्त पाप खंडनम. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. कुठल्या घरी राहिला पांडवाच्या? स्वभक्त चित्तरंजनम. देव राहतो. तू काय म्हणे? चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे. एवढा मोठा विशाल देव पण भक्ताच्या मनात जाग आहे त्याला. बरं एवढा विशाल कुठंच मावत नाही पण भक्तांच्या मनात मावतो, सावतो, साठवला जातो. म्हणून महाराज माऊली वर्णन करतात पांडवाच्या या घरी जगाचा मालक राहिला म्हणून वनवास असूनही पांडव सुखी आहेत आणि आम्ही बंगल्यात असूनही दुःखी आहेत कारण आम्हाला आमच्या घरात देवाला ठेवता आलं. संसार त्याचा सुख आहे ज्याच्या घरात देव आहे. आणि देव तिथं आहे जे घर नाहीये, जे हृदय. हृदय मंदिरी शोधुनी. आणि इथं ठेवायला काय करावं लागेल? हरिमुखे. मग कुठेही असा असोनी देवाची आहे. काय करा? हरिमुखे. कसं करा? मी सांगते ना, दोन्ही हात वर करा. सगळं माऊलीवरच कशाला टाकायचं? थोडं आपण बी घ्यावं ना महाराज. दोन्ही हात प्रेमाने. हा राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम राम जय राजा राम 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 जय सीता राम 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 जय राजा राम 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 जय सीता राम 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 प्रामाणिक होते ठेवले बरं महाराज. कशी तुम्ही जेवढे आले
त्यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे जेवायला आणि अर्धे टीव्हीत बघितली. एकदा समक्ष बघायची. कीर्तनकार कोण आहे हे ऐकून कीर्तनाला येत जाऊ नका. माऊली गावात कीर्तन आहे म्हणून कीर्तनाला येत जाईल. कीर्तनकार छोटा मोठा नसतो. सगळ्याचं ज्ञान परंपरा सगळ्याचे तपश्चर्या सेम असतं. जगाच्या मालकाची कृपा आहे, प्रारब्धाचा भाग आहे, प्रसिद्धी कमी जास्त होते. पण कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही. कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतो हे कायम लक्षात ठेवा. समदृष्टी घेता समान श्री हरिश्रमद मावरी हरी झाला काही नाही समान मुखात त्याचं नाव विठोबाय जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई गेली 12 वर्ष झालं नामचिंतनाचा गोड अट्टाच तपपूर्ती सोहळा म्हणूयात आपण. हा तपपूर्ती सोहळा आमचे विकास महाराज वायसे यांच्या माध्यमातून जगाचा मालक कृपा करतो. बघा तपपूर्ती आहे विकास महाराजांची सत्याची. आणि जगाच्या मालकानं तुम्हाला जर त्यांचं फळ बघायचं असेल तर तो ज्ञानराज कुठे गेला. हे संप्रदायाचं फळ असतं की एवढ्या वयात लेकरू 2 तास कीर्तनात टाळ घेऊन नसतं. ही जगाच्या मालकाची कृपा आहे. संप्रदायाची हे फक्त वारकरी संप्रदायातच शक्य आहे. तुमचं बी नाचतं नाही असं नाही, फक्त कुठं नाचतं हे नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ते इथं नाचतं, तुमचं कुठं नाचतं हे तुम्हाला माहिती आहे महाराज बरं का. त्याच्यामुळे विनंती एवढीच आहे, लेकर बंगला बांधतील याची गॅरंटी मी देते, पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवतील का नाही याची गॅरंटी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे महाराज. ही जी लेकर आहेत ना, फक्त तो ज्ञानराज नाही, ही सगळीच लेकर, हे सगळीच विकास महाराजांची आहेत महाराज. हे एवढी लेकरं सांभाळायची म्हणजे सोपं नाही बरं. आणि ते प्रत्येक भागातनं, प्रत्येक गावातनं, प्रत्येक वेगवेगळ्या परंपरेतनं आलेली लेकरं, ही एवढी बारकी लेकर एवढ्या सामर्थ्याने सांभाळायची. महाराज तुकोबाराय म्हणले वयाच्या 22व्या वर्षी मला परमार्थ कळला. तुकोबाराय म्हटले मला वयाच्या 22व्या वर्षी परमार्थ कळला. सावध झालो हरीच्या आलो. आणि हे 5-6 वर्षाच्या वयात, ह्या 7-8 वर्षाच्या वयात जर ह्या लेकरांना ज्ञानोबाराय तुकोबाराय कळत असेल, कीर्तन भजन कळत असेल, तरी माझ्या माऊलींची कृपा, दुसरं काही. सामर्थ्याने उभे आहेत तुमच्या जन्मावर प्रतशः प्रणाम आहे. त्याचबरोबर विनेकरी दादा असेल, चोपदार दादा असतील, त्याचबरोबर उत्कृष्ट गायनाचार्य हरिभक्तपरायण अंगद महाराज, अगदी गोड जगाच्या मालकाने ज्यांना आवाज दिला. त्याचबरोबर हरिभक्तपरायण तुळशीराम कृष्णा महाराज, त्याचबरोबर हरिभक्तपरायण बैरागी महाराज. सगळे एकच अवतार आहे पण नाव फक्त वेगवेगळं. जगाच्या मालकाची कृपा चरणावर मस्तक आहे तुमच्या. अविरतपणे संप्रदायाची सेवा करताली मंडळी आहे तुम्ही. तर या लेखीचं कीर्तन सामर्थ्याने ऐकलं, भाग्यवान आहे मी. त्याचबरोबर उत्कृष्ट मृदुंगवादक, महाराष्ट्रीय नामांकित मृदुंगवादक आमचे हरिभक्तपरायण आसाराम दादा साबळे, अगदी गोड ज्यांचं पखावाज वाजवणं आहे. जगाच्या मालकाची कृपा आहे. ज्याच्या तालावर जगाचा मालक नसतो ते वाद्य वाजवायचं सामर्थ्य तुमच्या हातात आहे. माऊलींची कृपा आहे महाराज, अगदी गोड पखावाज वाजवला. त्याचबरोबर आमचे ओम दादा, अगदी गोड ज्यांचं पखावाज वाजवणं आहे. हे मी सांगायची गरज नाही, तुम्ही अनुभवताय. इथून पुढे अजून 7 दिवस अनुभवणार महाराज. त्याचबरोबर तुमच्या दोघांच्या नवशतशा प्रणाम आहे. त्याचबरोबर सर्व मंडळी वा संप्रदायात इथं बसलेली कॅमेरावाले दादा, सगळे सचिनवाले दादा, सगळ्यांचे मनस्वी व्यवहार. तुम्ही एवढ्या 12 वाजनाचं इथं बसले, फारच वारं सुटलो होतं मागाशी, आहे की नाही. तुमच्या जन्मशतशा प्रणाम आहे. तुम्ही आले, सगळ्यांचे मनस्वी आभार. म्हणलं पहिला दिवस आहे, जमतं की नाही पण जमलं महाराज बरं का. त्याच्यामुळे तुमच्या जन्मशतशा प्रणाम आहे. काही चुकलं असेल तर क्षमस्व. ही सगळी सेवा तुमच्या चरणी अर्पण करतोय. माझे वडील ज्यांच्यामुळे मी ते उभा, त्यांच्या जन्मशतशा प्रणाम नतमस्तक होते. आणि पुन्हा एकदा आमचे विकास दादा सामर्थ्याने एवढा गोड सप्ताह करतात आणि तेवढाच नम्र आणि तेवढाच सात्विक ज्यांचा स्वभाव आहे. अगदी परमार्थिक कुटुंब, वहिनी असतील, दादा असेल, सगळ्यांच्या नवशतशा प्रणाम आहे महाराज. वारकरी ही परंपरा फार मोठी आहे, त्यात आम्ही फार तिळभर आहे.
पण जोपर्यंत वारकरी संप्रदाय एकमेकाशी संलग्न राहणार नाही, एकमेकाचं कौतुक राहणार नाही, एकमेकावर आत्मीयता असणार नाही, तोपर्यंत याचं वैभव वाढणार नाही असं मला पर्सनली वाटतं, मला वैयक्तिक वाटतं. आणि ते वाढवायचं काम तुम्ही करता. तुमच्या चरणावर तशा प्रणाम आहे. अशी सेवा तुमच्या हातून घडो. ही सगळी सेवा माऊलींच्या मी अर्पण. ज्ञानेश्वर करो वेडे वा पुढे उत्तरे